आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत। तुळजाभवानी देवीच्या दरबारामध्ये जरांगेंनी कागदपत्र दाखवत सरकारवर थेट निशाणा साधलेला आहे। प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाचा पुरावाच असल्याचा दावा जरांगेंनी केलाय। मंत्री बावनकुळे यांनी दिलेल्या आदेशाचा दाखला देत जरांगेंनी सरकारला थेट सवाल उपस्थित केलेत। कागदपत्र दाखवत हेच निर्णयाचे पुरावे असल्याचा दावा करत जरांगेंनी सरकारवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे। बावनकुळ्यांनी इंडस्टमेंट करून दिलेलं, कलेक्टर बीड, तहसीलदार माजलगाव त्वरित अवैध बाबत कारवाई करावी। 5 दिवसाच्या आत विषय ह्यो इथं डॅश मारलाय अवैध काय म्हणणं हे समिती नेमून कारवाई करायची, कारवाईला डॅश मारलाय। चौकशी करून अवैध करण्याबाबत त्याचा अर्थ असा होतो की जर वाटोळं होणार असलं तर आपल्याला उठाव करावा लागणार आहे आणि यांच्या डोक्यात जी हवा गेली ती मी आता बाहेर काढतो। तर मराठा आरक्षणाच्या सुनावणीमध्ये राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयामध्ये महत्त्वाची भूमिका मांडली। ओबीसी प्रवर्गातील उपवर्गीकरणाला कायदेशीर मान्यता असल्यानं त्याच धर्तीवर मराठा समाजाचा सुद्धा ओबीसीमध्ये उपवर्ग म्हणून विचार करता येऊ शकतो असा दावा ॲडव्होकेट जनरल मिलिंद साठेंनी केला। तसंच विशिष्ट घटनात्मक परिस्थितीत 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडता येऊ शकते असं सुद्धा सरकारने न्यायालयाला सांगितलंय। मराठा आरक्षणावरील 18 याचिकांवर सुनावणी सुरू असून पुढील सुनावणी 2 सप्टेंबरला होणार आहे।